श्री क्षेत्र कानिफनाथ महाराजांच्या समाधीबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले हे एक अतिशय जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। मढी हे ठिकाण पाथर्डीपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर एका भव्य किल्ल्यासारख्या उंच टेकडीवर वसलेले आहे। प्रसन्न वातावरण आणि आदेश अलख निरंजन या जयघोषाने हा पूर्ण परिसर दुमदुमलेला असतो। मुख्य गाभाऱ्यामध्ये कानिफनाथ महाराजांची पवित्र संजीवन समाधी आहे। मुख्य आकर्षण आहे ते या ध्यान मंदिराचं। असे म्हणतात की महाराज याच भुयारातून मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी जात असत। गाभाऱ्यातच कानिफनाथांची एक सुंदर रेखीव मूर्ती बघायला मिळतं। हत्तीच्या कानेतून या तेजस्वी बालकाचा जन्म झाला, त्याचमुळे कानिफनाथ किंवा कान्होबा असे नाव पडले। पुढे जवळच चैतन्य मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे। 4 किलोमीटरवर असलेले हे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे। या गाभाऱ्यातच नाथांनी येथे संजीवन समाधी घेतल्याचे मानले जाते। या जागृत देवस्थानामध्ये भाविक विविध संकटे व बाधा निवारण्यासाठी येतात, त्यामुळेच कदाचित येथे गुरुवारी, अमावस्येला आणि पौर्णिमेला भाविकांची गर्दी असते। श्री क्षेत्र कानिफनाथ महाराजांच्या